जे पण पोलीस भरती, तलाठी या परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा खूप खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे. मुलांना गणिताची भीती वाटते, गणिताचे प्रश्न सोडवले जातील की नाही? गणिताचे प्रश्न सोडवायला मला खूप वेळ जातोय. 90 मिनिटामध्ये माझा पूर्ण पेपरच कव्हर होत नाहीये. आता हे जे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे 25-25 प्रश्न आहेत, ह्यांच्यासाठीच तुमचा खूप वेळ जातो. एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बरोबर? इंग्लिशमधली म्हण आहे. त्याचा अर्थ काय आहे? सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तर ज्यांचं गणित कच्चं आहे आणि जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी खास सांगतो, तर तुमचा गणितामध्ये तुम्ही 25 पैकी 25 मार्क पाडू शकता. 25 पैकी 25 गॅरंटी देतो मी. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. उठता झोपता प्रॅक्टिस. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. एक मार्काने पण फरक पडतो. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. सूत्रांचं पाठांतर करून, सूत्रांचं पाठांतर ह्यांच्या पण प्रिंट काढायच्या. सगळ्या सूत्रांच्या प्रिंट काढायच्या. त्या तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं काय करायचं, चिटकून टाकायच्या. टक्केवारी खूप महत्त्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बेसिक तयारी म्हणजे नेमकं काय करायचं सर? काय करायचं? बेसिक तयारी म्हणजे नेमकं करायचं तरी काय? नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. जे पण पोलीस भरती, तलाठी या परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा खूप खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे. गणित म्हणजेच मॅथेमॅटिक्स, बरोबर? तर खूप जणांना गणिताची भीती वाटते, गणिताचे प्रश्न सोडवले जातील की नाही? गणिताचे प्रश्न सोडवायला मला खूप वेळ जातोय. 90 मिनिटामध्ये माझा पूर्ण पेपरच कव्हर होत नाहीये. तर ह्या सर्व प्रश्नांसाठी आपण आज आपला व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका कशा पाहायच्या, पॅटर्न कसा ओळखायचा प्रश्नांचा, कशाला किती वेटेज आहे, तयारी कशी करायची आहे, आपल्याला ते सगळ्या ह्या गोष्टी आपण बघणार आहे. तर चला आपण आता स्टार्ट करूया. पोलीस भरती मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि त्याची तयारी कशी करावी ह्याच्यावरती आज आपला व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तिथं ह्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला आपण आता स्टार्ट करूया. ठीक आहे. तर मी काय केलंय, पोलीस भरतीच्या आधी झालेल्या मागील सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिका सगळ्यांचा अभ्यास केला. स- भरपूर सारे प्रश्न सोडवले आणि त्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की बाबा पोलीस भरतीच्या गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, बरोबर? तर त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतो, की सिलेबस काय सिलेबस आयोगाने आपल्याला टाकलेला आहे पोलीस भरतीच्या परीक्षांसाठी, बरोबर? तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की ऑलमोस्ट बराच सिलेबस आहे जो की आपल्याला कुठे भेटत नाहीये, बरोबर? तर माझ्या विश्लेषणानंतर मी काही सिलेबस त्याच्या वेटेजनुसार आपण काढण्याचा इथं प्रयत्न केलाय. तर ह्याच्यामध्ये काय काय पाहिलंय मी तुम्हाला सांगतो. आता ह्यामध्ये सगळ्यात आधी तर आली आहे संख्या पद्धती. ठीक आहे. आता ह्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न वापरले जातात? आता मी काय केलं, ह्याच्यामध्ये हा एक मेन टॉपिक दिलेला आहे, बरोबर? हा एक मेन टॉपिक आहे आणि त्याच्या खाली सब टॉपिक्स आहेत त्याचे. जसं की संख्या पद्धती. संख्या पद्धतीमध्ये सब टॉपिक काय काय येतं ते? तर स्थानमूल्य हा एक सब टॉपिक आहे. त्यानंतर संख्या लेखन हा एक सब टॉपिक आहे. विभाज्यता नियम हा एक सब टॉपिक आहे. तर आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूया. हे काय, बरोबर? आता स्थानमूल्य. आता हा जो प्रश्न आहे, हा पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, की बाबा 1, 5, 4, 5, 9, 7, 2 या संख्येत 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किमतींमधील फरक किती आहे? आता यासाठी आपल्याला माहिती पाहिजे, की स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत म्हणजे नेमकं काय? हे काय झालं? स्थानिक किंमत म्हणजे काय? आता हे जे हे तुमचं बेसिक नॉलेज आहे. हे बेसिक आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलाय, की 50736 ह्यामध्ये 7चे स्थानमूल्य किती आहे? 7चे स्थानमूल्य म्हणजे जे आता आपण असं मोजतो त्याला एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, बरोबर? तर 7 हा कुठल्या ठिकाणी आलेला आहे? तर शतक स्थानी आलेला आहे. बरोबर? शतक स्थानी आलेला आहे. तर हे आपल्याला ही बेसिक माहिती आपल्याला पाहिजे. हे गणितातले बेसिक आहेत. बरोबर? गणितातले बेसिक. ठीक आहे. तर नेक्स्ट काय आहे? तर ह्याच्यामध्ये नंबर सिस्टीम दिलेली आहे आपल्याला, बरोबर? नंबर नेमिंग म्हणजे संख्या लेखन ह्याच्यावरती पण प्रश्न विचारलेले. हे खूप सोपं वाटतंय, पण तेवढं सोपं नसतं. आता त्यांनी काय प्रश्न विचारला? 170,000 ही संख्या कशी लिहाल? 170,000 ही संख्या तुम्ही कशी लिहाल? तर 170,000 आता आपण कसं करणार? 170 आणि 1000, बरोबर? हे त्याचं उत्तर पाहिजे, बरोबर? हे त्याचं उत्तर आहे. 170,000चं उत्तर. पण यासाठी पण हे खूप बेसिक आहे, बरोबर? हे बेसिक आहे. पण असे पण प्रश्न नंबर सिस्टम म्हणजे संख्या पद्धतीमध्ये विचारलेले जातात. त्यानंतर ही संख्या आहे, बरोबर? ही संख्या कशी लिहाल? आता ह्यासाठी सेम तुम्हाला संख्या पद्धतीमध्ये स्थानमूल्य हे माहिती पाहिजे. तर आपण जसं बघितलं, की ह्यांना काय म्हणतात एकक, दशक, शतक.
हजार, 10,000, लक्ष. बरोबर? तर हे कसं लिहू शकतो आपण? हे हे लिहिण्याची पद्धत कशी आहे? तर 7 लाख, बरोबर? 7 लाख हे लिहिलं. आता हा शून्य इथं नाही आहे. त्यानंतर ही कुठल्या ठिकाणी होती? तर हजारच्या ठिकाणी आहे. बरोबर? तर लिहून घेतलं 4,000. बरोबर? 4,000 आणि पुढं 306. 306. तर ज्यावेळेस अंक दिलेले असतात, अंकातून शब्दात कसं लिहायचं? त्यानंतर शब्द दिला असेल तर त्याचं अंकात कसं लिहायचं? बरोबर? हे कशामध्ये येतं? संख्यालेखनमध्ये येतं. तर असे सोप्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात, पण त्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता पुढे जाऊया. त्यानंतर विचारलेलं आहे डिव्हिजिबिलिटी रूल्स, म्हणजेच विभाज्यता नियम. विभाज्यता नियम काय असतात? विभाज्यता नियम. आता त्यामध्ये काय विचारलेलं आहे प्रश्न? 5, 6, 9, 0, 8, 1 हा कोणत्या संख्येने विभाज्य नाही? आता त्याच्यामध्ये काहीतरी ऑप्शन दिलेले असतील. आता ते ऑप्शन मी लिहिलेलं नाहीये. मी फक्त तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय, की कुठल्या प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. हे कुठून काढले आपण? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. बरोबर? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, हे क्वेश्चन पेपरमधून आलेले प्रश्न आहेत हे सगळे. हे काही मी माझ्या मनाने नाही टाकलेले आहेत. बरोबर? त्यानंतर 105 या संख्येचे मूळ विभाजक कोणते? बरोबर? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला विभाज्य म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, ह्या काय, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक आहेत. बरोबर? ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय. बरोबर? त्यानंतर एकक अंक ह्याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय विचारलंय? 4, 44, 444 या मालिकेतील 9 संख्यांच्या बेरजेतील एकक स्थानीचा अंक कुठला? बरोबर? तर ह्यांनी काय सांगितलंय? 4 अधिक 44 अधिक 444 अधिक 4444 प्लस 44444 असं 9 वेळा करायचं तुम्हाला. 9 वेळा जर केलं आणि ह्यांची जर बेरीज केली तर त्याच्या एकक स्थानी कुठला अंक येईल? त्याच्या एकक स्थानी कुठला अंक येईल असं विचारलंय. एकक स्थानी कुठला अंक येईल? बरोबर? त्यानंतर 7चा चौथा घात, 7चा चौथा घात केला तर त्याच्या एकक स्थानी कुठला अंक येईल? बरोबर? आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे? तुम्हाला एकक स्थान माहिती आहे, जे आपण आधी बघितलं. बरोबर? स्थानिक संख्या, स्थानिक संख्येचा तो कॉन्सेप्ट होता, स्थानिक संख्येचा. बरोबर? पण त्याचा उपयोग इथं काय? आता इथं तुम्हाला 7चा चौथा घात म्हणजे इथं काय पाहिजे? इथं काय माहिती पाहिजे? तुम्हाला वर्ग, बरोबर? घन, वर्गमुळे, बरोबर? घनमुळे, तुम्हाला यांची माहिती पाहिजे. जास्त नाही तर जवळपास 1 ते 30 पर्यंतचे वर्ग. चला 1 ते 30 नाही, 1 ते 20 चे वर्ग. हे तुम्हाला काय पाहिजे? तोंडपाठ पाहिजे. तोंडपाठ. हे केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण आपल्याकडे काय आहे, आपण तर सोडू शकतो, की बाबा हां, तुम्ही म्हणाल, की हां, मग करतो मी 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 असं करतो. मग इथं काय 49 गुणिले 49 मी हे करू शकतो. पण एवढा वेळ असतो का आपल्याकडे? आपल्याकडे इन मीन किती असतात? 90 मिनिट. 90 मिनिट असतात आणि त्यात त्यात आपल्याला किती प्रश्न सोडवायचे आहेत? 100 प्रश्न. 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत 90 मिनिटामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहेत? 25 प्रश्न तुमचे गणितावर येणार आहे, 25 प्रश्न बुद्धिमत्तेवर येणार आहे आणि बाकीचे 25 जे आहेत ते तुमचे कशावर येणार आहेत? GS वरती. ठीक आहे, तुमचं जनरल नॉलेजवरती. आता हे जे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे 25-25 प्रश्न आहेत, ह्यांच्यासाठीच तुमचा खूप वेळ जातो. जर तुम्हाला काही ट्रिक्स माहिती नसतील, तुमचे जर वर्ग, घन, वर्गमुळे, घनमुळे जर पाठ नसतील, बरोबर? तुम्हाला गणितातले काही पॅटर्न्स माहिती नाही आहेत किंवा तुमचा सराव नाही आहे, तर तुम्ही काय तुमचे ते 25 प्रश्न, 25 आणि बुद्धिमत्तेचे 25 यांना वेळ लागतो. हे होणार आहेत का? नाही होणार. मग तुमचा स्कोर येणार आहे का? नाही येणार. बरोबर? चला. तर त्यामुळे तुमचं बेसिक पक्क असणं गरजेचं आहे. आता पुढचा आहे फॉर्मेशन ऑफ नंबर्स, म्हणजे संख्या तयार करणे. आता संख्या संख्या कशी तयार करायची ह्याच्यामध्ये? तर 0, 1, 3, 4 वापरून होणाऱ्या सर्वात मोठ्या व लहान 5 अंकी संख्यांमधला फरक विचारलाय त्यांनी. तर हे कसं काढणार आपण? आता हे सोपं आहे. आता सगळ्यात हे संख्या वापरून सगळ्यात मोठी संख्या कुठली तयार करू शकतो आपण? 4, 3, 2, 1, 0 बरोबर? ही होणार आहे. आणि सगळ्यात सर्वात लहान संख्या कुठली होणार आहे सांगा? 1, 0 बरोबर? 2, 3, 4 ही होणार आहे. तर ह्याच्यामधला त्यांनी काय सांगितलंय? 5 अंकी संख्या बनवायच्या आणि त्या संख्यांमधली फरक काढायचा. म्हणजे इथे काय पाहिजे तुम्हाला? आपल्याला करायची वजाबाकी. बरोबर? इथं वजाबाकी करायची. एवढा सोपा प्रश्न आहे. पण आपल्याला वेळ लागू शकतो. जर तुमचा सराव नसेल, याच्यामध्ये तुम्हाला वजाबाकी फास्ट करता आली पाहिजे. वजाबाकी फास्ट करता आली पाहिजे. बेरीज फास्ट करता आली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला गुणाकार करायचा आहे. गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे. बरोबर? बेरीज करायची, गुणाकार, भागाकार हे सगळे सगळं फास्ट 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 जमलं पाहिजे. बरोबर? संख्या तयार करणे. त्यानंतर कुठला प्रश्न विचारलाय? आता एक संख्या मालिका. आता हे थोडंसं वेगळं आहे. बरोबर? हे संख्या मालिकांवर आपण नाही जाणार. आता पुढचा आहे आपला अपूर्णांक. अपूर्णांक. आता अपूर्णांक
म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. हे पण काय आहे? बेसिक इन्फॉर्मेशन आहे. बेसिक आहे बरोबर. अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे छेद म्हणजे पी डिवायडेड बाय क्यू. ह्याच्यामध्ये जे दिलेलं असतं ह्या ह्या फॉर्ममध्ये जे असतं तुमचं पी डिवायडेड बाय क्यू बरोबर. तर ह्यांना काय म्हणतो अपूर्णांक. आता अपूर्णांकांची काही उदाहरणं कशी आपण बघू शकतो. अपूर्णांक कसे असतात? अपूर्णांक कसे असतात? जसं की -2/3 त्यानंतर काय 22/5 17/4 हे झाले अपूर्णांक. हे अपूर्णांकांची गणितं. मग ह्यांच्या बेरीज वजाबाक्या ह्यांच्यात पण बेरीज वजाबाक्या अपूर्णांकांच्या बेरीज वजाबाकी अपूर्णांकांच्या बेरीज वजाबाक्या अपूर्णांकांचे टक्केवारी अपूर्णांकांची टक्केवारी. तर त्याच्यामध्ये दोन्ही दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे बाबा. टक्केवारी म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे काय? आणि मग ह्यांच्यामध्ये पण आता ह्याचं उत्तर कसं काढणार आपण? 7/12 गुणिले. आता टक्केवारी काढताना आपण काय करतो? 6%. 6% म्हणजे 6/100. आता इथं काय आहे? इथं काय आला? गुणाकार आला. बरोबर? इथं काय आला? भागाकार आला. मग ह्याचं उत्तर कसं काढायचं? हे माहिती पाहिजे. 6 × 6 6 × 2 12 बरोबर? तर 7 भागिले किती आलं? 7/200 बरोबर? तर इथं किती येणार? ह्याला अर्धे करूया. तिथं 3.5 झाली तर 100 झाले. बरोबर? मग ह्यांचा भागाकार कसा करतो आपण? हे 2 शून्य घालवायचे असतात आणि आपल्याला दोन्ही इकडे यायचं असतं. बरोबर? म्हणजे उत्तर काय येणार? 0.035. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन. ह्याच्यासाठी काय पाहिजे तुमचा? सराव. ह्याच्यासाठी काय पाहिजे तुमचा? सराव. एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर? इंग्लिशमधली म्हण आहे. त्याचा अर्थ काय आहे? सरावाने माणूस परिपूर्ण होतो. हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला? रोज रोज सराव करायचा आहे. रोज सराव करायचा आहे. ज्यांचं गणित कच्चं आहे आणि जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी खास सांगतो. त्यांनी तुमची वर्गमुळे बरोबर घनमुळे पाढे पाठ करणे पाढे पाठ पाठांतर पाढे पाठांतर 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करायचे आहेत. पाठांतर तुम्ही जिथं अभ्यास करता ना तिथे काय करायचं? एक प्रिंट काढून घ्या. त्याच्यामध्ये 1 ते 30 पर्यंतचे पाढे 1 ते 30 पर्यंतचे पाढे वर्ग 1 ते 30 पर्यंतचे वर्ग 1 ते 30 पर्यंतचे घन हे सगळे तिथे चिटकवायचे. तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं चिटकून ठेवायचे आणि ते रोज वाचायचे. दररोज वाचायचे. तरच तुम्हाला मी गॅरंटी देतो तुम्ही जर हे केलं ना काम, तुम्ही जर हे काम केलं तर तुमचा गणितामध्ये तुम्ही 25 पैकी 25 मार्क पाडू शकता. 25 पैकी 25 गॅरंटी देतो मी. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? आता पुढे जाऊ. पुढे जाऊया. मिश्र अपूर्णांक म्हणजे काय? मिश्र अपूर्णांक तुम्ही आधी असं कधी बघितलंय? 4.2/5 याला म्हणता येणार मिश्र अपूर्णांक. याच्यामध्ये 4 ही पूर्ण संख्या आहे आणि हा 2 हा अपूर्णांक आहे. पूर्णांक आणि अपूर्णांक हे कसे सोडवायचे? हे पण काय आहे तुमचं बेसिक. मिश्र अपूर्णांकांचं कसे सोडवायचं? त्याच्यामध्ये काय करतो आपण? 4 × 5 करतो आणि तिथं लिहितो आणि त्याच्यामध्ये हे ऍड करतो. म्हणजे 4.2/5 बरोबर काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार किती आला? 20 + 2 हे 2 ह्याच्यामध्ये बेरीज होते याच्यामध्ये गुणाकार होतो. 20/2/5 म्हणजे किती झाले? 22/5 असं. बरोबर? म्हणजे अपूर्णांकांची बेरीज कशी करायची? बरोबर? हे आपल्याला माहिती पाहिजे. आता डेसिमल्स दशांश कशाला म्हणतात? तुम्ही अशी संख्या बघितली का? 18.405 हे वाचायची पद्धत अशी असते. आपण असं नाही वाचत त्याला 18.405 असे वाचायचं नसतं. 18.405 बरोबर. त्यानंतर इथं काय दुसरा दिलाय? 32.104. आता ह्यांची काय दिली आहे? वजाबाकी. ह्यांची पण वजाबाकी करायला सांगितले. मग ह्यांची वजाबाकी करायची. 32.104 वजा 18.405. आता हे बघितलं की तुम्हाला भीती वाटेल. अरे बापरे, हे कसं करायचं? पण आपण जशा वजाबाक्या करतो तशीच वजाबाकी आपण इथं पण करतो. ह्यांची पण वजाबाकी तशीच होते. पण ह्यासाठी काय हवा? काय हवा? सराव. 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 प्रॅक्टिस. 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 उठता झोपता प्रॅक्टिस. हाच शब्द तुमच्या मनात पाहिजे. फक्त प्रॅक्टिस. कारण ह्याच्यामुळेच तुमचा स्कोर येणार आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. एक मार्काने पण फरक पडतो. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. खूप कॉम्पिटिशन आहे. 1 मार्काने पण लोकांची पोलीस भरती गेलेली आहे. 1 मार्क्स. मार्क्स आर व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर? 1 मार्क. त्यासाठी काय पाहिजे आपल्याला? सराव. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस पाहिजे. त्यानंतर पुढे काय आहे? घातांक आणि मूळ. घातांक. असे उदाहरणं तुम्ही पाहिले असतील की 10चा तिसरा घात है ना, 5चा दुसरा घात हे तर वर्ग आहे. हे काय याला म्हणतात घन. बरोबर? घातांक इंडायसेस. आता ह्याच्यामध्ये बरीच सूत्र आहेत. म्हणजे घातांकांचा गुणाकार केला. a raised to b plus b raised to c
हे केल्यावर काय करायचं, किंवा ह्यांचा गुणाकार आहे a रेस टू 2 आहे, a रेस टू 3 आहे, तर ह्याच्यामध्ये काय करायचं, तर ह्याचे ह्याचे काय सूत्र असतात, ह्याचे सूत्र आहेत, तर ते काय करायचं, सूत्रांचं पाठांतर करून, सूत्रांचं पाठांतर ह्यांच्या पण प्रिंट काढायच्या, सगळ्या सूत्रांच्या प्रिंट काढायच्या, त्या तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं काय करायचं, चिटकून टाकायच्या, चिटकवा तिथं आणि रोज वाचा, हो ना. आणि त्याच्या रिलेटेड जे पण गणित असतील, जे पण उदाहरणं असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्याच्यातले उदाहरणं रोज सोडायचा प्रयत्न करा, बरोबर. पुढं आहे वर्ग. वर्ग आधीच मी सांगितलंय, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, वर्गमुळे, घनमुळे पाठ करायचे. आता ह्याच्या काही टेक्निक असतात. आता हा मोठा वर्ग आहे, 997चा वर्ग करायचा आहे, बरोबर. आता ह्याच्या काही टेक्निक आहेत, जसं की आता ह्याचा वर्ग करतो, तुम्ही घाबरणार, अरे 997चा वर्ग कसा करू, पण 997ची फोड करतो आपण. 997ची फोड कशी होणार, 997 म्हणजे काय, 1000 वजा 3, बरोबर, ह्याचा वर्ग करायचा आहे. आता आपल्याला तो फॉर्म्युला माहिती पाहिजे, सूत्र माहिती पाहिजे, की 100ला 1000ला आपण म्हटलं ए, 3ला आपण म्हटलं बी, बरोबर. तर ए मायनस बीचा वर्ग, ह्याचं काय हे कसं सोडवतो आपण, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, बरोबर. ह्याचं सूत्र आहे. आता हे माहिती पाहिजे, हे काय आहे तुमचं बेसिक. हे कधी येईल तुम्हाला, तर तुम्ही ह्याचा बेसिकचा अभ्यास केला तर, हे सूत्र पाठ केले तुम्ही, बीजगणितामधले सूत्र जर पाठ केले, बरोबर, तर तुम्हाला हे सगळं येणार आहे. तर बघूया पुढे, वर्गमुळे आधीच सांगितलंय, वर्गमुळे पाठ करायची, पण ही ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची वर्गमुळे आहेत, ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची वर्गमुळे आहेत. तर ह्यांच्या काय ट्रिक्स असतात काढायच्या, हे कसे सोडवायचे, ट्रिक्स काय आहेत त्याच्या, बरोबर. हे ट्रिक्स आपल्याला अभ्यासायच्यात. घनमुळे, घनमुळे जसं की वर्गमूळ तसं घनमूळ. घनमूळ कसं काय म्हणतो आपण, 1 3 8 2 4चं घनमूळ काढायचंय, असं दिलेलं असतं. वर्गमुळाला काही नसतं, घनमुळाला असं दिलेलं असतं, 1 3 8 2 4, ह्याचं घनमूळ काढायचं. ह्याचं घनमूळ किती, ह्याला पण काय असतात, ट्रिक्स, ट्रिक्स असतात, जेणेकरून 1 मिनिटाच्या आत आपलं उत्तर निघलं पाहिजे, ह्याला जास्त वेळ नाही द्यायचा. ठीक आहे. पुढचं आहे बोडोमॉस, क्रमगणना बोडोमॉस रूल. बोडोमॉस रूलमध्ये काय असतं, एखादं असं उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये बेरीज आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, वजाबाकी असू शकते, बरोबर, वजाबाकी असू शकते. तर हे कसे सोडवायचे, ह्याच्यामध्ये काय करतो, आधी आपण हा कंस सोडवतो, हा कंस सोडवायचा असतो, ह्याचे काही रूल्स असतात. आता हे रूल्स कसे कधी कळणार आपल्याला, जर आपण बेसिकची तयारी केली तर कळणार. बेसिकची तयारी करायची, बेसिक्स पक्के करायचे आपल्याला. पुढचा आहे चिन्ह बदल. चिन्ह बदल, आता हा काही मॅथचा प्रश्न नाही आहे. त्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गुणोत्तर, म्हणजे रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर. तर 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर किती, हा प्रश्न विचारला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, की बाबा 1 मिनिट, सगळ्यात आधी तर म्हणजे 1 मिनिट बरोबर किती सेकंद, हे बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. 1 मिनिट बरोबर किती सेकंद, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, हे मला माहिती आहे, बरोबर, मी अभ्यास केलेला आहे. तर 30 सेकंदाचं 4 मिनिटाचे किती गुणोत्तर आहे बाबा, तर इथे लिहायचं वरती 30 सेकंद. मग आपण काय करतो, त्यानंतर 4 मिनिटाचे सेकंदांमध्ये रूपांतर करायचे. ते कसं करणार, 4 गुणिले 60, 6 चोक 40, 240 सेकंद. मग गुणोत्तर काय असतं, हे गुणोत्तर काढताना भागाकार करायचा. 3 एके 3, 3 8 24, एकास 8, हे तुमचं गुणोत्तर आलं, बरोबर. अशा प्रकारचे प्रश्न. नंतर ए एस बी, ए गुणोत्तर बी बरोबर 3 4, एचा पगार 18,800 आहे, तर बीचा पगार किती, हे काय प्रपोर्शन आहे, बरोबर. हे कसं आपण गणित सोडवतो, हे गणित सोडवायची पद्धत काय आहे, तर इथं लिहायचं ए, इथं लिहायचं बी, बरोबर, इथं लिहायचं 3, इथं लिहायचं 4, आणि काय सांगितलं, एचा पगार 18,800 रुपये आहे, तर आपल्याला बीचा पगार काढायचा. बीचा पगार आपल्याला माहिती नाही आहे, पण आपल्याला गुणोत्तर माहिती आहे त्याचं, मग आपण बीच्या जागी बी लिहूया, बरोबर. आता काय करतो आपण, ह्याच्यामध्ये तिरकस गुणाकार करतो, तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार केल्यावर काय येईल, 3b बरोबर 4 गुणिले 18,800, बरोबर. मग हे करून बघायचं आपल्याला, किंवा इकडं तुम्ही भागू पण शकता. बघूया आता काय होतंय, 4 0 0 0, 8 चोक 32ला 2, हातच्या आले 3, 8 चोक 32, 32 आणि 3 35ला 5, हातच्या आले 3, 4 एके 4 आणि 3 7. आता मी हा गुणाकार कसा केला, मला वेळ लागला का जास्त, हे कशामुळे होतं, सराव, प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस. आता बी बरोबर 75 200 भागिले 3, आता भागाकार करायचा आहे आपल्याला, जो तुम्ही करू शकता, तुमची प्रॅक्टिस असेल तर. हा भागाकार केल्यावर काय येणार तुमचं उत्तर, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट काय विचारलंय आपल्याला, प्रमाणात विभागणी कशी करायची. 280चे 3 2 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कुठली येईल, प्रमाणात विभागणी, बरोबर. हा ह्याची पण आपल्याला तयारी करायची आहे. टक्केवारी खूप महत्त्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट, VVIP. खूप प्रश्न विचारलेले जातात, प्रश्न टक्केवारीवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे 110चे 20% किती, 1000चे 20%चे 20% किती. आता हा प्रश्न किती सुंदर विचारलाय, 1000चे
20% तर काढायचेच, बरोबर? 1000चे 20% काढायचे आणि त्यानंतर काय करायचं? त्याचे परत 20% काढायचे. म्हणजे परत 20% काढायचे. कसे काढायचे? आधी हा कंस सोडून घेऊया. 1000चे 20% किती असतात? 1000चे 20% आपल्याला माहिती आहे 200. आपण हे तोंडी सांगू शकतो. एवढं लिहित बसायची गरज आहे का? आपल्याकडे एवढा वेळ असतो का? नाही. मग 200 आले. आता 200चे परत 20% काढायचे. आता तोंडी कसं काढणार हे? 200चे 10% किती असणार? 200चे 10% तोंडी तर लिहित बसायची गरज नाही. 200चे 10% असणार 20 आणि 20% किती असणार? 40. याचं उत्तर किती असणार? 40. अशा प्रकारे हे गणित पटपट सोडवण्याची पद्धत असते. शब्द प्रश्न. आता इथं काय सांगितलंय? एका संख्येचे 40% किंमत 120 असल्यात 55% किंमत किती? हा पण काय आहे? टक्केवारी. पण शब्द प्रश्न आहे. हा पण टक्केवारीचाच प्रश्न आहे. बरोबर. त्यानंतर वाढ आणि घट. 50% घट झाली, नंतर परत 50% घट झाली आणि 50% वाढ झाली, तर नफा तोटा किती झाला? आता त्याच्यामध्ये तोटा, नफा ह्याच्यामध्ये टक्केवारीचे पण दोन प्रकार कंबाईन करून, दोन प्रकारांना कंबाईन करून प्रश्न विचारले असतात. जसं की तुमची टक्केवारी आहे. टक्केवारीमध्येच गुणोत्तर टाकलेलं असतं कधी कधी, बरोबर है ना? त्याच्यामध्येच तोटा नफा टाकलेला आहे, नफा तोट्याची गणितं टाकलेली आहेत, बरोबर. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न सरासरीवर खूप सारे प्रश्न विचारलेले असतात. साधी सरासरी आहे, बरोबर. साधी सरासरीमध्ये काय विचारलंय? 25, 30, 45, 40 यांची सरासरी किती? मग सरासरी कशी काढतात तुम्हाला माहिती आहे. जेवढे अंक दिलेले आहेत आपल्याला, आपण काय करतो? त्यांची काय करतो? बेरीज करतो. म्हणजे 25 अधिक 30 अधिक 35 अधिक 40 हे काढतो आणि त्याला काय करतो? जेवढे संख्या आहेत, आता इथे किती संख्या आहेत? 4 संख्या आहेत, बरोबर. त्यांनी काय करतो? त्यांनी भागतो आपण त्याला. मग हे कसं करणार आपण? 25 अधिक 30 किती झाले? 55. आणि इकडे किती आहे? 35 अधिक 40 इथे किती झाले? 75. 75 अधिक 55 करायचं आहे आपल्याला, बरोबर. 75 अधिक 55, 5 आणि 5 10 शून्य 8 चालेल. 1 7 आणि 5 12 आणि 13 130. 130 भागिले 4 किती येतात बघा, सांग. 4 1 4 4 3 12, बरोबर. त्याला 4 3 12 1 उरला, 4 2 8 2 उरले, 4 25 32.5. कधी कधी दशांश मध्ये असतं, कधी कधी अपूर्णांकामध्ये उत्तर असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सरासरी मधला बदल. 3 संख्यांची सरासरी 150 आहे, दुप्पट केल्यानंतर नवीन सरासरी किती येईल? असे प्रश्न विचारले जातात. हे थोडेसे क्लिष्ट प्रश्न आहेत. यांच्यासाठी काय पाहिजे? तुमचा सराव, सराव, प्रॅक्टिस, 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 बरोबर. अशा प्रकारचे प्रश्न सोडवले तुम्ही तर येईल. पुढचा प्रश्न आहे नफा, नफा तोटा व्याज. नफा तोटावरचे असतात, व्याजावरचे प्रश्न, भागीदारीवरचे प्रश्न, साधे व्याज, है ना. ह्याच्यामध्ये पण काय विचारतात अजून? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. आता ह्याची तयारी कशी करायची? ह्याच्यामधले सूत्र सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्हाला भागाकार करावा लागणार, भागाकार, गुणाकार, बेरीज वजाबाक्या ह्याच्यामध्ये असतात. नंतर पुढचा आहे काम, वेळ. काम आणि वेळेवर प्रश्न असतात. मजूर, 18 मजूर 8 तास काम करतात 12 दिवस, 15 मजूर 8 तास काम करतात 18 दिवस. अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर नळ टाकीचा फेवरेट आयोगाचा प्रश्न हा खूप फेवरेट असतो. इव्हन मोठ्या मोठ्या परीक्षा जसं की MPSC राज्यसेवा, संयुक्त परीक्षा यांच्यामध्ये पण असे प्रश्न विचारलेले जातात नळ आणि टाकीचे. ओके. वेग, अंतर, वेग आणि अंतरावरचे प्रश्न. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये काय असतं की बाबा किलोमीटर पर ताशी ताशी वेग दिलेला असतो, ताशी वेग दिलेला असतो. आणि त्यानंतर असं सांगितलं असतं, त्याच्यामध्ये बोगद्याची उदाहरणं असतात, है ना. त्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत, जसं की ताशी ताशी वेगाचं मीटरमध्ये कसं कन्वर्जन करायचं. त्यासाठी आपण काय करतो? 518ने त्याला गुणतो, बरोबर. किंवा उलटं करायचं, मीटर टू किलोमीटर पर आवर करायचं आहे, मीटर पर सेकंद दिले आणि किलोमीटर पर आवर करायचं आहे, तर त्यासाठी काय करतो? 18/5ने आपण गुणतो. अशा प्रकारचे प्रश्न. सरासरी वेग काढण्यासाठी विचारलेलं जातं. 360 किलोमीटर अंतर आहे, है ना. त्यानंतर क्लॉक, घड्याळाची, ते घड्याळाचं आपल्यामध्ये नाही आहे, बरोबर. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. टाईम, वेळांचं रूपांतर, रूपांतरण करणे. रूपांतरणामध्ये काय काय येतं? खूप महत्त्वाचं आहे. रूपांतरणामध्ये तुमचं तुम्हाला विचारलं जाईल की सेंटीमीटर टू, हां, मिलीमीटर टू सेंटीमीटर कसं करायचं कन्वर्जन, सेंटीमीटर टू मीटर किती करायचं, मीटर टू किलोमीटर काय करायचं, आणि त्याच्या उलटं पण किलोमीटर काय असतं, है ना. त्याच्यामध्ये परत हे झालं अंतराविषयी. त्यानंतर एरियाविषयी म्हणजे क्षेत्रफळाविषयी पण विचारलेलं असतं. सेंटीमीटर स्क्वेअर टू मीटर स्क्वेअर कसं करायचं, मीटर स्क्वेअर टू किलोमीटर स्क्वेअर कसं करायचं, हेक्टर कसं करायचं, हेक्टर पण विचारलेलं असतो कधी कधी, बरोबर. हेक्टर स्क्वेअर, हे सगळे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आता महत्त्वाचं आलं त्यानंतर क्षेत्रफळ, घनफळ, परिमिती, है ना. त्याच्यामध्ये परिमिती पण विचारलेली असते. त्याच्यामध्ये तुमचे चौरस, आयत, वर्तुळ, समलंब, समलंब चौकोन, है ना, समांतरभुज चौकोन,
समभुज त्रिकोण, हे सगळे तुम्हाला ह्याचे जे सूत्रे सूत्रे पाठांतर करायचे आहेत, समजून घ्यायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीचे गणितं सोडवायचे आहेत. मग ह्याच्यामध्ये काय विचारलंय, एक क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर स्क्वेअर आहे असल्यास व्यास किती? व्यास, मग तुम्हाला व्यास म्हणजे काय, सर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय है ना, हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. चौरस, आयत, हे ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर बीजगणितामधील सूत्रे. ह्याच्यामध्ये काय दिलंय, x अधिक 1/x बरोबर 19 दिलाय. तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती होणार? तर हे काय, हे सगळे बीजगणित आहे. हे मुलांना थोडंसं अवघड वाटतं, पण सराव जर केला तर ह्या पण गोष्टी एवढ्या अवघड नाही आहेत, इझिली आपण सोडू शकतो. रेषीय समीकरणे, बरोबर, रेषीय समीकरणे कधी कधी आपल्याकडे असतं, एक संख्येची एक संख्या दुसऱ्याची तिप्पट आहे आणि बेरीज 120 आहे, तर दोन संख्या ओळखा. मग आपण त्याच्यामध्ये काय करतो, एक्स मानू, वाय मानू, दोन आपण समीकरणं तयार करतो, त्यांना सोडवतो. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू मिळते है ना, एक्सची व्हॅल्यू मिळते, त्यानंतर ती एक्सची व्हॅल्यू आपण वाय मध्ये टाकून हे आपण अशा प्रकारची उदाहरणं सोडवतो. हा सगळा 10वी 9वी 10वीच्या सिलेबसमध्ये हे सगळं सोडून दिलेलं आहे. हे आपण पाहूया. हस्तांदोलनाचे प्रश्न ना, हस्तांदोलन, लसावी मसावी, हे सगळे प्रश्न आहेत. आता मी म्हणतोय की तुमची बेसिक तयारी पाहिजे, बेसिक तयारी पाहिजे. मग बेसिक तयारी म्हणजे नेमकं काय करायचं सर? काय करायचं? बेसिक तयारी म्हणजे नेमकं करायचं तरी काय? बरोबर. बेसिक तयारीमध्ये आता मी सांगतोय की तुमच्या संख्यांचा समज असला पाहिजे. बरोबर. आता समजा तुमच्या पुढे एक संख्या दिली 625, ही संख्या दिली. तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे? 625, अरे बाबा मी तर वर्गमुळे केली होती आणि हा 25चा वर्ग आहे. बरोबर. किंवा 144 हा अंक दिला, तर हा कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. 9 हा अंक दिला, हा कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला पटकन ओळखता आलं पाहिजे की बाबा हा नंबर माझ्या ओळखीचा वाटतोय बाबा कुठंतरी. मग त्याच्यावरून आपल्याला काहीतरी तर्क लावता येतो. बरोबर. त्याच्यानंतर मोजके पण ठोस फॉर्म्युले लक्षात ठेवणे म्हणजे काय? गणितातील सूत्रे, मी काय म्हणलं तुम्हाला, पाठांतरच करा. पाठांतर करणे, जसं की तुम्हाला आता आयत दिलाय, आयत आणि चौरसाचं गणित दिलंय, तर तुम्हाला काय माहिती पाहिजे? ह्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं? तुम्हाला क्षेत्रफळ विचारतात, परिमिती विचारतात, बरोबर, परिमिती विचारली जाते, मग त्यांची सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की आयताचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग, हे पटकन आलं पाहिजे. वर्तुळ दिलं, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय? पाय आर वर्ग, आर म्हणजे त्रिज्या, बरोबर. त्याची परिमिती काय? 2 पाय आर. पाय म्हणजे काय? 22/7. एवढं पटपट पटपट सगळं जमलं पाहिजे आपल्याला, बरोबर. आपण काय करतो, PYQ मध्ये आलेले वारंवार येणारे पॅटर्न ओळखतो. काय कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. जसं की तुम्हाला मी सांगितलं की बोगद्याची लांबी काढायची किंवा ट्रेनची लांबी काढायची. ट्रेनची लांबी काढायला विचारलेलं असतं, है ना. किंवा किलोमीटर किलोमीटर प्रति तासमध्ये दिलेलं आहे ना, तर त्याचं मीटर पर सेकंडमध्ये कसं करायचं रूपांतर, त्यासाठी काय टेक्निक यूज केलेलं असतात. तुम्हाला क्वेश्चन ओरिएंटेडच तयारी करायची, म्हणजे PYQ बघायचे त्याच्यामधलं बेसिक काय काय तयारी करायची आपल्याला, हे सगळं बघायचं. आता तुम्ही म्हणसाल की आता सर हे सगळं कराय, पण आता मी करू काय? मी कसला अभ्यास करू? मी कुठून तयारी सुरू करू याची? तर ह्याच्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला, सर्वात महत्त्वाचं काय, याच्यामध्ये तुम्हाला नंबर सिस्टीम 40 ते 50% मॅथ्सचे क्वेश्चन इथून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे इथून आलेले असतात. मग ह्याच्यामध्ये काय आहे, तुमच्या समसंख्या कुठल्या, विषम संख्या कुठल्या, मूळ संख्या कुठल्या, संयुक्त संख्या कुठल्या, ओके, हे सगळं बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. एकक अंक युनिट तुमचं, आपण जर स्थानमूल्य, स्थानिक संख्येचं मूल्य काय आहे, विभाजित नियम, संख्या तयार करणे, बरोबर. त्यानंतर घातांचे नियम है ना, यांची पण सूत्र असतात, माहिती असेल तुम्हाला. भागाकार असल्यावर काय करतात, गुणाकार असल्यावर काय करतात, बरोबर. विभाजिता नियम, जसं की एखादी संख्या दिली आहे, आता समजा 121 ही संख्या दिली आहे, तर हिला कुठल्या संख्येने भाग नाही जाणार, हे सगळ्यांचे नियम असतात. कसोटी म्हणतो आपण त्याला, कसोट्या असतात. 3ची कसोटी काय, 4ची कसोटी काय, 5ची कसोटी काय, है ना, ह्या प्रकारचे. आता हे काही फॉर्म्युले आहेत, बरोबर, नंबर सिस्टीम मधले एस एनचे फॉर्म्युले है ना, तर हे सगळं तुम्हाला पाठ करायचं आहे ना. त्यानंतर पॅटर्न ओळखायची सवय ठेवायची है ना. कधी कधी काय होतं, आपल्याला फॉर्म्युला माहिती असतो, पण गणित कसं सोडवायचं हेच कळत नाही, बरोबर. हे सगळं लक्षात ठेवायचं. गुणाकार, भागाकार, वर्ग, दशांश दशांश ठिकाणची वजाबाकी, बेरीज कशी करायची, ह्याचे पर्सेंटेज कसे काढायचे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी मी इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जसं की प्रॉफिट लॉस आहे, ह्याचे काही सूत्र आहेत, बरोबर. ही सूत्र लक्षात ठेवा. एक एका पेजवरती एक पेज घेऊन त्याच्यावर जे पण तुम्हाला सूत्र माहिती आहेत, जसं तुम्ही अभ्यास करता, ते सूत्र लिहून ठेवायचे. हे लिहून ठेवा.
आणि तुम्ही जिथं अभ्यास करता ना तिथं चिटकून ठेवायचे हे सगळं. बरोबर. जेणेकरून तुमच्या आणि ज्यावेळेस तुम्ही तयारी करता, ज्यावेळेस तुम्ही गणित सोडवत असता, त्यावेळेस ते कुठला फॉर्म्युला त्याच्यामध्ये यूज होते, कुठलं सूत्र यूज होते, है ना? तर ते सगळं लिहून ठेवायचं आणि चिटकवून ठेवायचं. जेणेकरून ते सारखं-सारखं आपल्या नजरेसमोरून जाईल आणि ते तोंडपाठच होऊन जाईल आपलं. तर सिंपल इंटरेस्टचे प्रश्न आहेत म्हणजे सरळ व्याज, सरळ व्याजाचे प्रश्न, सरळ व्याजाचा प्रश्न विचारलेला आहे. याचे फॉर्म्युला आहे. है ना? सिंपल इंटरेस्ट बरोबर पी-आर-टी छेद 100 टाईम. तर अशा प्रकारे आपण ह्याची तयारी करू शकतो. आता पोलीस भरतीला राहिलेत खूप कमी दिवस. तर त्याच्यामध्ये एक 30 दिवसाचा रोड मॅप आपण दिलेला आहे. बरोबर? 30 दिवसाचा रोड मॅप आपण दिलाय. आता तुम्ही जर वही पेन नसन घेऊन बसला ना, तर वही पेन लिहून घ्या आणि काय-काय करायचंय? पहिल्या आठवड्यामध्ये काय करायचंय? दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करायचंय? तिसऱ्या आठवड्यामध्ये काय करायचंय? चौथ्या आठवड्यामध्ये काय करायचंय? सगळं लिहून घ्या. ही तुमची तयारी आहे. ह्याच्यामध्ये ज्यांचं गणित कच्चं आहे त्यांनी हे सगळं पहिल्यापासून करायचंय. मी माझ्या YouTube चॅनलवर हे सगळं ह्यांची बेसिक माहिती, बरोबर, ह्याच्यावर आलेले गणितं, ह्याच्यावर आलेली उदाहरणं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले गणितं कसे सॉल्व्ह करायचे पटापट, त्याच्या मागच्या काही ट्रिक्स आहेत, कुठल्या ट्रिक्स आपण वापरायच्या आहेत ह्याच्यामध्ये, हे आपण सगळं बघणार आहे. बरोबर. तर हा एक प्लॅन आहे तुमच्यासाठी. तुम्ही फक्त बेसिक बेसिक माहिती याच्याविषयी काढा आणि थोडासा अभ्यास करून घ्या. त्यानंतर आपण यूट्यूबच्या लेक्चर्सवर काय करूया, आपण ह्याच्या रिलेटेड सगळे गणितं जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत हे आपण सगळं बघूया. ठीक आहे. आता इथं एक फायनल ॲडवाइस द्यायची आहे तुम्हाला. तुम्हाला सूत्र पाठांतर करायची आहेत, पाढे पाठ करायचे आहेत, वर्गमुळे पाठ करायचे आहेत. ओके. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांची तुम्हाला चांगली तयारी करायची आहे. बरोबर. ठीक आहे. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय.